उन्हाळा असो वा हिवाळा, भारतात दारूच्या लोकप्रिय ब्रँड्सला नेहमीच मोठी मागणी असते. विशेषतः ओल्ड मंक सारख्या माफक दरात मिळणाऱ्या ब्रँड्सचा बाजारात मोठा खप आहे. मात्र आता मध्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FSSAI ने देशातील काही अतिशय लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांवर थेट बंदी घातली आहे. FSSAI ने कोणत्या दारूच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हणजेच FSSAI ने देशातील काही अतिशय लोकप्रिय दारूच्या ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांवर थेट बंदी घातली आहे. ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅकपायपर आणि अँटिक्विटी ब्लू यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचा यामध्ये समावेश आहे. दारू बनवताना नैसर्गिक प्रक्रियेचा वापर न करता कृत्रिम फ्लेवर्स वापरल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये उघड झाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या नियमांनुसार दारू तयार करताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे आणि ती योग्य पद्धतीने जुनी होऊ देणे बंधनकारक असते. मात्र तपासणी दरम्यान काही कंपन्यांनी मद्याचा मूळ स्वाद आणि सुवास मिळवण्यासाठी बाहेरून कृत्रिम फ्लेवर्स मिसळल्याचे आढळून आले. उदाहरण द्यायचं झालं तर विस्कीमध्ये विस्कीचा किंवा रममध्ये रमचा फ्लेवर हा कृत्रिमरित्या मिसळला जात होता. FSSAIच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की जगात कुठेही विस्की किंवा रम बनवताना वरून तसाच फ्लेवर टाकण्याची पद्धत नाही. अशा पद्धतीमुळे दारू तयार करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला बगल दिली जाते. त्यामुळे ही उत्पादने निकृष्ट दर्जाची ठरवून त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार पुढील कंपन्यांच्या विशिष्ट उत्पादन केंद्रांमधील दारूवर कारवाई करण्यात आली आहे. डियाजिओ इंडिया, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज मध्य प्रदेश. इनब्रू बेव्हरेजेस, बॅकपायपर्स डिलक्स आणि ओल्ड कास्ट डिलक्स XXX रम मध्य प्रदेश. मोहन रॉक, स्प्रिंग वॉटर, ओल्ड मॉन्क महाराष्ट्र. ही बंदी केवळ विशिष्ट कारखान्यांमधील ठराविक बॅचपुरती मर्यादित आहे की संपूर्ण देशभरात लागू होणार याबाबत FSSAI किंवा संबंधित कंपन्यांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. सुमारे 3.3 लाख कोटी रुपयांची उलाढाल असणारी भारतीय मद्य बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. बंदी घातलेले हे ब्रँड सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या कारवाईमुळे दारू उत्पादक कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मद्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते अशा फ्लेवर्सचा वापर नियमांनुसार वैध आहे असा कंपन्यांचा समज होता. मात्र FSSAIच्या या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण मद्य उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. FSSAI सध्या अन्न व पेय क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वीच पेप्सिको आणि रेडबुल सारख्या कंपन्यांना इशारा देत जास्त कॅफीन असलेल्या पेयांवर एनर्जी ड्रिंक शब्द वापरण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता मद्य उत्पादकांवरील या धडक कारवाईमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.